या रामटेक विधानसभेच्या रामटेक तालुक्याला आपण पाहतो की पर्यटक क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे। परंतु पर्यटक म्हणजे असं आहे की या जिल्ह्यातला किंवा जिल्ह्याच्या बाहेरचा जो व्यक्ती असतो, पर्यटकच्या नावावर तो आपल्या परिवाराला किंवा स्वतः एक निसर्गमय वातावरणात फिरायला जात असतो का, तर त्याचा आनंद घेण्यासाठी। परंतु मित्रांनो, आपल्या रामटेकच्या क्षेत्रामध्ये MTDC महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत इथे एक एवढा मोठा स्ट्रक्चर तयार झालेला आहे आणि या स्ट्रक्चरची व्यवस्था आपण पाहिलं तर जी शासनानं करोडो रुपयाचा निधी MTDCला दिलं ताकी या नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण भागातील लोकांना पर्यटकसाठी एक कुठंतरी निसर्गमय असं वातावरण मिळालं पाहिजे। त्या माध्यमातून रामटेकमध्ये या प्रभू श्रीरामाच्या पायथ्याशी म्हणजे जिथं आपण जात असतो त्याच्या पायथ्याशी एवढा मोठा स्ट्रक्चर तयार केलेला आहे आणि तिथली व्यवस्था आपण पाहिली तर तिथं आज एक सामान्य माणूस किंवा एक पशुसुद्धा इथं सुरक्षित राहू शकत नाही, इतकी दुर्दैव व्यवस्था या MTDCच्या या परिसराची झालेली आहे। आणि याला जबाबदार म्हणजे सर्वात मोठा MTDC, इथला स्थानिक प्रशासन आणि इथला स्थानिक आमदार आशिष जयस्वाल हा मुख्य या MTDCच्या या व्यवस्थेसाठी ज्याला आपण आरोप केला पाहिजे, हे याचे मुख्य आरोपी आपण याला घोषित करू शकतो। या रामटेक येथील पर्यटन माहिती केंद्रामध्ये आम्ही सगळे लोक पाहणी करता या ठिकाणी आलो। का बरं पाहणी करता आलो की बा करोडो रुपयाचा या ठिकाणी खर्च 2008ला करण्यात आला की रामटेक हे पर्यटन स्थळ आहे आणि रामटेकमध्ये आल्यानंतर देशभरातील सगळ्या पर्यटकांना, विदेशातील सगळ्या पर्यटकांना या ठिकाणी रामटेकमध्ये कुठले कुठले पर्यटन स्थळ आहे आणि कुठल्या पर्यटन स्थळाचं कुठलं महत्त्व आहे हे समजावं याकरता या ठिकाणी पर्यटन माहिती केंद्र एस्टॅब्लिश केलं। 2008 पासून आज 2024 आहे मित्रांनो। तुम्ही विचार करा की या ठिकाणी एकही यात्रेकरू, एकही पर्यटक या ठिकाणी येऊ शकला नाही। या ठिकाणी सुंदर असं स्ट्रक्चर या ठिकाणी बनवलेलं आहे, पण ते अतिशय दुर्व्यवस्थेमध्ये आहे। तुम्ही पाहान तर ही जे मागे जे बिल्डिंग दिसते आहे ही सर्क्युलर, या ठिकाणचे पूर्णचे पूर्ण कॉलमचे अगदी भेगा त्या ठिकाणी पडलेल्या आहेत। याचाच अर्थ असा आहे की ज्यावेळेस बांधकाम झालं त्यावेळेस संबंधित PWD विभाग किंवा MTDCच्या माध्यमातून जेही एजन्सी असेल त्यांनी या ठिकाणी दुर्लक्ष केलं। स्थानिक आमदार आशिष जयस्वाल त्याही वेळेस होते, त्यांचं तर नेहमीच दुर्लक्ष राहते की सरकारचा पैसा आणायचा, विकास काम करायचं आणि त्या विकास कामातून रोजगारही प्राप्त होणार नाही, विकास कामातून पर्यटकही त्या ठिकाणी लोकांना उपयोगी होणार नाही, अशा प्रकारचं एकंदरीत कामकाज त्यांचं एकंदरीत निदर्शनास येत आहे।